हॅलो नमस्कार. तर हा आहे आमच्या वाडीतला गणपती. तर तुम्हा सगळ्यांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर माझा मोबाईल हँग होत असल्यामुळे मी जास्त काल व्हिडिओ काढले नाहीत गणेश जयंतीचे. तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या, ताई गावचं घर आणि व्हिडिओ दाखवा. तर आमच्या गावाला अलाउड नाही घर आणि व्हिडिओ असं करणं, म्हणून मी तुम्हाला दाखवू शकणार नाही. तर गणपतीमधला महालक्ष्मींचा थोडासा व्हिडिओ आहे, तर डाव्या कोपऱ्यात क्लिक करून तुम्ही बघू शकता. तेवढं आमचं घर तुम्हाला मी दाखवू शकते, संपूर्ण घर नाही. तर आम्ही बसव कल्याणवरून भालकीवरून बसव कल्याणला गेलो. मामा भाच्याची भेट झाली, एकमेकांचं खाणं भरवणं चाललं होतं. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं आमच्या कुलदैवताला, नरसिंहा आणि खंडोबाला. तर सकाळी लवकर उठून आंघोळ्या वगैरे झाल्या, चहा वगैरे घेतला. त्याच्यानंतर देवाचं नैवेद्य बनवून घेऊन जायचं होतं मला. तर घरून साहित्य न्यायला असं वेळ फिक्स नव्हतं, आम्ही कधी जाणार आहोत, सकाळी दुपारी, म्हणून घरून नेणं झालं नाही. म्हणून मी विकतचं दुकानातलं सगळं साहित्य घेऊन गेली आणि मुलीच्या घरी सगळं नैवेद्य बनवून घेतलं. मग आम्ही सगळ्यांनी तयारी केली. बसवराज म्हणजे बसवेश्वरांचं दर्शन काल घेतलं नव्हतं, येताना फक्त एक फोटो काढला होता. तर एवढ्या लांब आहे रोडवरून. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन बघणार आहोत. संध्याकाळी खूप छान दिसतं, लायटिंग वगैरे असते म्हणून. पण आम्ही भर दुपारी निघालो, म्हणजे 11च्या सुमारात निघालो. तर तिथे एवढं म्हणजे ऊनच होतं थोडं, असं लायटिंग वगैरे काय दिसत नव्हतं. पण खरंच खूप भव्य आणि सुंदर मूर्ती होती. दर्शन घेतलं. ही आहे त्यांची प्रतिमा आणि आतमध्ये आहे त्यांचं ठिकाण देवाचं. तर तिथे आतमध्ये जाऊनसुद्धा गुफामध्ये दर्शन घेतलं. आणि गार्डन, झाडं आणि हे सगळं सुंदरच. खूप मूर्त्या छान होत्या. अहिल्याबाई होळकरांची मूर्ती होती आणि खूप छान छान अशा मूर्त्या होत्या. छोटं थोडक्यात व्हिडिओ घेतले आहे, तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर हे बघा, बसव कल्याणचं हे बसवेश्वरांची मूर्ती खूप सुंदर आहे. तर बाळासोबत थोडंसं फोटोशूट केलं. आता आम्ही निघणार आहोत मैलारला, म्हणजेच खंडोबाला आणि नरसिंहाला. तर गावचा व्हिडिओ तुम्ही बोलला होतात घराचा वगैरे, तर डाव्या कोपऱ्यात लिंक आहे, ते म्हणजे व्हिडिओ आहे, तिथे क्लिक करून तुम्ही बघू शकता. गणपतीमधला व्हिडिओ आहे. तर पूर्ण घराचा तर मी व्हिडिओ दाखवू शकणार नाही. तर आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही पुढे निघणार आहोत. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.